युनिफॉर्म नाही, ड्रेस कोड नाही आहे. बरं वाईट व्हायची वाट बघतोय का तुम्ही? बाहेरची मुलं येऊन चाकू दाखवत आहेत, मुलीवर हात टाकला, कोणाची जबाबदारी आहे? तो प्रकार घडल्यापासून बोलले पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला बोला, तुमच्या इकडची सिक्युरिटी वाढवा. जॉईन केल्यापासून मला 2च महिने झाले. अरे सर, 2 महिन्यात हे सगळे विषय संपायला पाहिजे होते. 2 महिने मग आपण काय केलं? 2 महिने खूप मोठा कालावधी त्या असतो. गोष्टीचा पाठपुरावा करतात. ह्या आठवड्यात 24 तासात हे विषय संपले पाहिजे. आणि मागच्या प्रिन्सिपलला पण हे सांगतो का आपण सगळे मुद्दे सांगितले होते. मागच्या प्रिन्सिपलला पण काही नाही. हा अख्खा पक्ष अंगावर आहे तुमच्या. हे असं नका करत बसू. विद्यार्थ्यांची परिस्थिती बघा काय आहे. सर ते लायब्ररी ही बंद असते, त्याच्यामध्ये पुस्तक वगैरे काहीच अवेलेबल नाहीये. आणि फीस मध्ये कुठल्या फीस लावल्या जातात ते आपल्याला नाहीये काहीच नाही. आम्हाला कालच 2-3 दिवस झाले. आणि फीस आम्हाला मध्ये सरांनी सर सध्या आपण आय कार्ड वाटप झाल्यानंतर सगळ्यांना आय कार्ड काम राहतं ते. आमच्याकडे तुम्ही ऑफिस थ्रू तिकडनं आले तर आम्ही सिक्युरिटी नाही आपल्या कॉलेजला. थोडी पण सिक्युरिटी नाही आपल्या कॉलेजला. लायब्ररी कार्ड आपण इश्यू करायला सुरुवात केली ना मॅम. हा मॅम आता 2-3 दिवस झाले की घेऊन गेले ते, दोन्ही पण घेऊन गेले. पण नाहीये म्हणजे लॅब इथले तुम्ही सर इथले जे बाहेरचे जे मुलं येत नाही कॉलेजमध्ये, त्यांनी त्यांनी कॉलेजमध्ये येऊन जे कॅमेरेज वगैरे आहे इथे ह्या कॉर्नरला आणि कॅन्टीन जवळ पण एक कॅमेरा होता, ते कॅमेरे सुद्धा त्यांनी तोडलेत बाहेरच्या मुलांनी येऊन. वॉचमॅन अलाउन्स कशी करतात बाहेरच्या मुलांना? वॉचमॅन साहेब एकच वॉचमॅन आहे, पण 2-3 महिने झाले. त्याच्या पहिले तर सर ते वॉचमॅन एका पण ठिकाणीच बसून असतं वॉचमॅन, पण ते काही ना काही वॉचमॅनला येऊन म्हणतात जाऊ द्या आतमध्ये, आणि ते सोडतात वॉचमॅन आतमध्ये. सगळे एकच वॉचमॅन आहे पुरा कॉलेजला. युनिफॉर्म नाही, ड्रेस कोड नाही आहे. बरं वाईट व्हायची वाट बघतोय का तुम्ही? बाहेरची मुलं येऊन चाकू दाखवत आहेत, मुलीवर हात टाकला, कोणाची जबाबदारी आहे? तो प्रकार घडल्यापासून बोलले पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला बोला, तुमच्या इकडची सिक्युरिटी वाढवा. कॉलेज आहे ना हे. प्राचीन 24 तास मला हे सगळे विषय झालेले पाहिजे. वॉशरूम, सॅनिटरी पॅड्स, हे वॉचमॅनचा विषय. पोलिसांशी बोलतो काय तुम्ही? ते जाऊन भेटू मला पोलीस स्टेशनला. आई आपल्यासोबत त्यांना सांगा. पहिल्यांदा माझ्यासमोर मांडलं. बाकी तो सर्वांची तक्रार माझ्याकडे तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही. आणि माझ्यापर्यंत ह्याला 2 महिने नाही लागले पाहिजे. शिक्षक कसं बोलतात सर विद्यार्थ्यांची, आम्ही ह्याला तुम्हाला तुम्ही सांगायला येण्यापर्यंत आम्हाला गेटमधनं मध्ये एंट्री देतच नाही की तुमच्यापर्यंत आम्ही येईल आणि तुम्हाला सांगेल म्हणून. कुणी दिली नाही. एंट्री देतच नाही सर आम्हाला. आम्ही खूप वेळा ट्राय केलं तुम्हाला सांगण्यासाठी. कुणी एंट्री नाही दिली. एकदा मी स्वतः पोलीसवाले जेव्हा बोलवले ना, तेव्हा सर लोक सगळे तिथं आले. ऑल स्टॉप तिथं स्टाफ सुद्धा आलेला. मला असं वाटतं की प्राचार्याच्या केबिनला येईपर्यंत कुणी अडवत नाही. सर नाही येऊ देत सर, परमिशन नाही. मीटिंग चालू आहे, अवेलेबल नाही आहे, बाहेर आहे. बाहेर आहे, जेवण आहे वगैरे कोणीच मी सांगतो. ट्राय केलंय, कुठेच मी ट्राय केलंय. सांग ना कोण हे इथं बाहेर असते का ते बोलतात. आय थिंक एकदा मी यांना पण बोलले होते की मला मध्ये जाऊ द्या म्हणून. खूप वेळेस बोललेलं असं नाही. मी पण खूप वेळेस मध्ये घेऊन आलो. विद्यार्थ्यांसाठी एंट्री एकदम ओपन आहे. एक मिनिट सांगा. हॅलो हॅलो. नाही येतो. आले तुम्ही बोलला सर? हो नमस्कार सर. मी इकडे आलो. मी तुम्हाला विषय कळला असेल हा मुलींचा. मला वाटतं इकडचे प्राचार्य पण तुमच्याशी बोलले आहेत. हां, तिकडे बाहेरनं मुलं येतात ह्या कॉलेजेसमध्ये आणि मुलींना सुडीबिरी दाखवत आहेत. तर मला वाटतं तुम्ही जरा बघून घेतले पाहिजे ते विषय. इकडचे कॅमेरा सगळे तोडले आहेत. हां सर, मी तुम्हाला देतो. मला पण आत्ता कळली कॅमेराज तोडलेत त्यांनी, ते बाहेर नाही येऊन. सो मला वाटतं मी ह्यांना पण सांगितलं जरा सिक्युरिटी वाढवायला, पण तुम्ही पण जरा बघून घ्या कोण आहेत बोला. हां सर प्लीज. येस येस. ओके ओके. जर हां लगेच बघा या विषय प्लीज. हो नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. मला कळलं. फक्त हे महत्त्वाचे गंभीर विषय जरा बाहेरचे येऊन सुडीबिरी दाखवत असतील, जरा गंभीर आहेत. मला प्लीज बघून घ्या. ओके ओके सर. थँक्यू थँक्यू. ते बोलले पण ते बघतील हा विषय. पण कॉलेजच्या अंतर्गत जे विषय आहेत ते तुम्ही बघून घ्या. शिक्षकांचा असेल, वॉशरूमचा असेल, कॅन्टीनचा असेल, मला वाटतं की ते लगेच संपले पाहिजे. बोलत करून मला अपडेट पाहिजे. उद्या संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला चालेल.